मातृतुल्य शारदा माई म्हणजे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, नम्रता, लवचिकता व कृतज्ञता या गुणांनी भरलेलं आणि भारलेलं श्री सद्गुरूंचं प्रेरणास्थान, आम्हा नामधारकांचं आदरस्थान. बरं, तुमचा कुठचा गुण त्यांना आवडतो असं तुम्हाला वाटतं? ते त्यांना विचारा. ते नेहमी तुमच्या सहनशक्तीचं कौतुक करतात माई. मग तुमची सहनशक्ती, समजूतदारपणा असे बरेचसे गुण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, त्यांनाच विचारायला हवं. ते माझ्यावर कधी रागवत नाही. मी काय केलेलं कधी म्हणजे कशाला केलं काय असं म्हणणार नाही. सगळं गुणावर. असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. पण माईंनी श्री सद्गुरूंच्या कार्यात केवळ हातभारच लावला नाही, तर श्री सद्गुरूंना जीवनविद्येच्या कार्याची स्फूर्ती देखील दिली. म्हणूनच तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या जीवनविद्येच्या प्रमुख ग्रंथातील प्रस्तावनेत, पती हाच देव या भावनेने जी मला सतत साथ देते आहे व जिने प्रपंचाचा मोठा भार समर्थपणे पेलून जीवनविद्येचा प्रचार व प्रसार करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली, त्या माझ्या प्रेमळ पत्नीस सद्गुरु कृपेने साकार झालेले हे ग्रंथपुष्प सप्रेम समर्पण. अशा शब्दात श्री सद्गुरूंनी माईंचा गौरव केला आहे. अर्थात ही केवळ एका पतीने आपल्या पत्नीची केलेली स्तुती नसून एका आत्मज्ञानी दिव्य सत्पुरुषानं आपल्या जीवन सहचारिणीचा केलेला योग्य असा सन्मान आहे. संसार सांग व परमार्थ सांग करून समाजासमोर गृहस्थाश्रमाचा एक आदर्श निर्माण केला. प्रपंच व परमार्थ ही संसार रथाची दोन चाके, आणि हा प्रपंच करीत असतानाच सौभाग्यवती माईंनी परमार्थ केला. कसा? तर संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. सद्गुरू व सौभाग्यवती माईंचा संसार म्हणजे कर्मयोग व भक्तियोग यांचा सुरेख संगम आहे. हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर जावे या दिव्य संकल्पापोटी श्री सद्गुरूंनी जीवनविद्या तत्वज्ञानाची निर्मिती केली. संसार सांभाळून वरती आणि सद्गुरू जिथे जिथे प्रवचनाला जातात तिथे तिथे त्यांच्या सावलीसारख्या सौभाग्यवती माई त्यांच्या बरोबर असतातच. पण या निर्मितीच्या गोड प्रसव वेदना मात्र शारदा माईंनी सोसल्या. माहेरच्या माझ्या वडिलांची म्हणजे असं होतं, वडील आमच्याकडे राहायला आले होते, तर हे रोज प्रवचनाला होऊन 11-12 वाजता यायचे आणि मी काय तेव्हा जायचे नाही. तर वडील मला म्हणाले एक दिवस, अगं हा रोज कुठे जातो, 12 वाजता येतो, कुठे जातो? मी म्हटलं ते प्रवचनाला जातात. असं प्रवचन कसलं ते रोज, असं म्हणायचे. मग त्यांनी एक दिवस हे केलं ना, बघितलं प्रवचनाला, आणि मग त्यांना आणि मग आपला जावई किती ग्रेट आहे हे त्यांना कळलं. प्रवचन करतात हे ते, मग त्यांना ते आवडायला लागलं. आधी त्यांना वाटायचं आहे कुठं जातो रोज रात्री. जीवनविद्या तत्वज्ञान माईंच्या रोमारोमात इतकं मुरलं आहे की जीवनविद्या म्हणजेच शारदा माई व शारदा माई म्हणजेच जीवनविद्या याची साक्ष माईंची अनुभूती घेणाऱ्या प्रत्येकाला झाल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण जीवनविद्या परिवाराला त्यांनी आपल्या सुमधुर स्मितहास्यानं अक्षरशः धरून ठेवलंय. प्रत्येक समाज प्रबोधनात अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच शारदा माईंच्या एका दिव्य नजरेची आस लागलेली असते. एकदा का त्यांची ती दिव्य दृष्टी आपल्यावर पडली की जणू मनामध्ये आनंदाचा पाझरच फुटत आहे असा अनुभव येतो. अशात माईंनी प्रेमानं केलेली विचारपूस, मायेनं पाठीवरून फिरवलेला तो प्रेमळ हात व संसाराच्या अंगानं प्रसंगी प्रत्यक्ष केलेलं मार्गदर्शन म्हणजे आनंदोत्सवाचा अक्षरशः कळसच. मला माई हे लोकांनीच सगळे आमच्या मंडळातल्या लोकांनीच हे माई नाव ठेवलं मला. म्हणजे 49 मध्ये तुम्ही आई झालात, मग माई झालात, आणि माई होऊन सर्वांची आई झालात. हो. तुम्हाला 2च मुलं, पण नामधारकांच्या रूपाने तुम्हाला अनेक मुले आहेत. हो, बाकी सगळी मुलं आमचीच आहे. माईंनी त्यांच्या आचरणातून सद्गुरु कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ सदैवच दिली. मग ते
श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शनासाठी घरी आलेल्या नामधारकांसाठी प्रेमानं स्वयंपाक करणं असो की अगदी कार्यक्रमात विधवेच्या हातून स्वतःची ओटी भरून घेऊन पारंपरिक कर्मकांडांना छेद देणं असो, माई अविरत जीवनविद्या आचरण करीतच राहिल्या. माई जीवनविद्या तत्वज्ञान अक्षरशः कोळून प्यायल्या आहेत. आणि तू संसार म्हणजे सगळीकडे सगळी कामं तुझ्यावर असायची आणि ती तू अगदी सहजतेने करायची. ते कसं काय? सगळी कामं करायची, कारण तुझ्याकडे कोणच नोकर नोकर तेव्हा कुठे नोकर विकर कोणच नाही. हाताखाली असं कोण सगळं काम मीच करायची. बाजारात जाऊन आणणं, परत ते घरी येऊन करणं, चवरणं, सगळं. तिथे फिश पाहिजे होतं ना, परत ते नीट करणं आमटी बिमटी सगळं करणं मीच करायची. तू ते कसं करायचे मला तर प्रश्नच करायची ना. आता काय सांगणार. 4 मजले 4 मजले सोडून 75 पायऱ्या ती घेऊन भातात आणि हे पण असं घेऊन यायची. पण पिशव्या पण जवळ नव्हतं काय तुझं. बाजार पण जवळ नव्हता. पण जवळ 15 मिनिटं लागायची. 15 मिनिटं 15 मिनिटं लागायची 15 मिनिटं यायला. तू कसं करायची? आणि हातात ते पिशव्या घेऊन वर चढायची. घरी आल्यानंतर परत कोण नाही, बाजार बी आणला तर तू नीट करायची. मग ते वाटून आणि गोव्याच्या पद्धतीचं म्हणजे आमच्याकडे जेवण हा सगळं करून करायची मी. सद्गुरु कार्यात आदर्श शिष्या असलेल्या माईंनी घरामध्ये आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सासू, आदर्श आजी आणि आता आदर्श पणजी अशा अनेक भूमिका लीलया पेलल्या. श्री सद्गुरूंची जीवन सहचारिणी होणं हे एखादं शिवधनुष्य पेलण्यापेक्षाही नक्कीच आव्हानात्मक असणार. माईंच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकासमोर त्यांच्यातील दिव्यत्वाचे अनेक पैलू हळूहळू उलगडत जातात. माता राई तुका न अवघे पाऊण सेवयमान. माता राई तुका न अवघे पाऊण सेवयमान. लग्ना जुनी लहान, लग्ना जुनी लहान, अवघे पाऊण सेवयमान. दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान, अवघे पाऊण सेवयमान. माता राई तुका न अवघे पाऊण सेवयमान. जोरदार म्हटलं. एकीकडे आपल्या नामधारकांवर दिव्य दृष्टीची बरसात करणाऱ्या माऊलीच्या अंतःकरणात मात्र अखंड नामस्मरणाचा झरा स्फुरत असतो. लाडका पणतू यश काय करत आहे याकडे लक्ष देत असलेल्या माई आतून सतत हरिपाठ, विश्वप्रार्थना, नामस्मरणात समाधिस्थ असतात. खरं तर अशा आपल्या माई माऊलींचं वर्णन करण्यास विश्वातील संपूर्ण शब्द भांडार देखील अपुरं पडेल. कारण जिच्यातून साक्षात स्वरांचा हुंकार निर्माण होतो त्या शारदा माईंचं वर्णन आपण कोण करणार. माई, आपणास उदंड आयुष्य लाभो व जन्मोजन्मी श्री सद्गुरु माईंची आम्हा नामधारकांवर सदैव कृपा दृष्टी राहो हीच आपल्या चरणी प्रार्थना.